विपणनातील 4 P's इन मार्केटिंग। तर 4 P's ही जी संज्ञा आहे ही संज्ञा विशेषत्वाने मार्केटिंग मध्ये वापरली जाते। तर हे 4 P's काय आहेत? 4 P's म्हणजे 4 P आणि त्यांचं मार्केटिंग मध्ये असलेलं स्थान। तर पहिला P आहे प्रोडक्ट। प्रोडक्ट म्हणजे काय? वस्तू। दुसरा P आहे प्राइस, किंमत। तिसरा P आहे प्रमोशन, विक्रय वृद्धी। आणि चौथा P आहे फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण प्रणाली। तर अशा प्रकारे वस्तूची बाजारपेठेमध्ये मागणी, वस्तूला योग्य तो ग्राहक मिळावा, कंपनीमध्ये तयार झालेली किंवा उत्पादित झालेली वस्तू तातडीने विकली जावी, यासाठी ज्या विविध उपाय योजना केल्या जातात या 4 P's वरती अवलंबून असतात। प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन आणि फिजिकल डिस्ट्रीब्युशन हे 4 मध्ये P आहेत, म्हणून त्यांना 4 P's असं म्हटलेलं आहे। त्या 4ची जर सुरुवात तुम्ही पाहिली, प्रोडक्ट P ने सुरुवात झाली, प्रोडक्ट। प्राइस, किंमत P ने सुरुवात झाली, प्राइस। प्रमोशन P ने सुरुवात झाली आणि फिजिकल डिस्ट्रीब्युशन P ने सुरुवात, म्हणजे आद्याक्षर या 4ची आद्याक्षर P ने सुरू होतात, म्हणून त्यांना 4 P's असं म्हटलं जातं। तर विपणन व्यवसायातील ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे उत्पादित वस्तू किंवा सेवा उत्पादकापासून ग्राहकापर्यंत अशा रीतीने पोहोचवल्या जातात की त्यामुळे दोघांचेही जास्तीत जास्त समाधान होते। हे जे 4 P's आहे या 4 P'चा एकत्रित विचार करावा लागतो, एकत्रित सांगड घालावी लागते। ज्या वेळेस एकत्रितरित्या हे सगळे 4ही घटक विचारात घेतले जातील तेव्हा त्यांना विपणन मिश्र असं संबोधलं जातं। हे जे 4 P's आहेत त्यांचा जेव्हा आपण एकत्रितरित्या विचार करतो, एकत्रितरित्या कशासाठी विचार करायचा की ज्याच्यामुळं ह्या ज्या उत्पादित झालेल्या वस्तू आहेत, त्या उत्पादित वस्तू किंवा सेवा ज्या आहेत त्या उत्पादकापासून ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची एक प्रक्रिया आहे। जी काही वस्तू आपण कारखान्यामध्ये तयार करतो, ही वस्तू तयार झाल्यानंतर ती ग्राहकापर्यंत पोहोचवणे आणि ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवत असताना किंवा ग्राहकाच्या हातामध्ये पडत असताना ग्राहकाचं समाधान, ग्राहकाचं ज्यामुळे समाधान होईल हे पाहिलं जातं। आणि ही जी प्रक्रिया आहे याला 4 P's असं म्हटलं जातं। तर या 4 P's मध्ये 4 घटक आहेत, प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन आणि फिजिकल डिस्ट्रीब्युशन। आणि या 4ही घटकांचा जेव्हा आपण विपणन कार्यामध्ये, विक्री व्यवस्थेमध्ये एकत्रितरित्या वापर केला जातो, एकत्रितरित्या समावेश केला जातो, त्याला विपणन मिश्र असं म्हटलं जातं। 4ही घटकांचा प्रभाव एकत्रितरित्या पडला पाहिजे त्या वस्तूवरती, तेव्हा त्या वस्तूमुळे ग्राहकाला समाधान मिळेल, त्याला विपणन मिश्र असं म्हटलं जातं। तर विपणन मिश्रचे हे जे घटक आहेत याला देखील 4 P's असं म्हटलं जातं। तर प्रोडक्ट मिक्स किंवा यालाच वस्तू मिश्र, तर जी वस्तू आपण तयार करतो, कारखान्यामध्ये जी वस्तू उत्पादित केली जाते, कोणत्या ग्राहकांच्या गरजा आहेत, ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत, ग्राहकांच्या इच्छा आकांक्षा काय आहेत, याचा सगळा सर्वे करून त्या वस्तूला किती मागणी आहे हे पाहून आपण काय करतो, बाजारपेठेचा सर्वे केल्यानंतर त्या वस्तूची निर्मिती करतो। तर प्रोडक्ट, तर जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट तयार करत असताना त्या वस्तूचं योग्य ते नियोजन झालं पाहिजे। वस्तू तयार झाल्यानंतर, प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याची विक्री व्यवस्था योग्यरित्या करण्यात आली पाहिजे। त्याच्यावर जे मुद्रीकरण आहे हे मुद्रीकरण
ग्राहकाला सहजासहजी दिसेल प्रिंटिंग असं असलं पाहिजे. म्हणजे कोणत्या कंपनीची वस्तू आहे हे ग्राहकाला लगेच समजलं पाहिजे पाहिल्याबरोबर. त्याचं स्पेसिफिकेशन आहे, जी नेमप्लेट आहे ही सहजासहजी ग्राहकाला दिसेल अशी पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिक उपकरण जर समजा असेल तर ते सिंगल फेज आहे, 3 फेज आहे, 230 व्होल्ट वरती चालतं का, किती व्होल्ट वरती चालतं. सिंगल फेज असेल तर 220 240 व्होल्ट, 3 फेज असेल तर मोटर वगैरे असतात हे 440 व्होल्ट. किती लोड वरती किती करंट घेणार आहे, नो लोड वरती किती करंट घेणार आहे, पॉवर किती आहे त्या उपकरणाची, या सगळ्या गोष्टीचं स्पेसिफिकेशन जे प्रिंटिंग केलेलं असतं त्याच्या बॉडीवरती किंवा नेमप्लेट वरती सहजासहजी त्या ठिकाणी मुद्रीकरण दिसलं पाहिजे. त्यानंतर त्याची बांधणी किंवा लेबलिंग जी आहे की ज्यावेळी वस्तू प्रवासामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण नेत असतो किंवा वस्तू वितरित करण्याची जी साखळी आहे होलसेलर कडून रिटेलर कडून कस्टमर कडे किंवा अजून मध्यस्थाकडे, तर त्यावेळेस एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वस्तू न्यावी लागते. तर ती खराब झाली नाही पाहिजे हाताळताना. तर ती वस्तू हाताळताना ती चांगल्या प्रकारे राहावी यासाठी त्याची बांधणी व्यवस्थितप्रमाणे, पॅकिंग व्यवस्थितपणे बॉक्समध्ये असेल किंवा जसं जे काय असेल ती पॅकिंग व्यवस्थित केलं पाहिजे. त्याच्यावरती व्यवस्थितपणे लेबलिंग केलं पाहिजे. टॉप कोणत्या बाजूला आहे त्या ठिकाणी एरो दाखवला पाहिजे. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी प्रोडक्ट विषयी मार्केटिंग कार्यामध्ये महत्वाच्या आहेत. ती वस्तू व्यवस्थितरित्या हँडल करणे, ती व्यवस्थितरित्या सुरक्षितरित्या कोणत्याही प्रकारची तुटफूट न होता ग्राहकापर्यंत ती वस्तू पोहोचणं गरजेचं आहे. त्याला प्रोडक्ट मिक्स असं म्हटलं जातं. त्यानंतर प्राइस मिक्स. प्राइस मिक्स मध्ये विशेषतः किंमत धोरण जे आहे, वस्तूचं किंमत धोरण निश्चित केलं जातं. तर वस्तूचं किंमत धोरण निश्चित करत असताना स्पर्धक जे आहेत त्या स्पर्धकांच्या वस्तूंच्या किमती पाहिल्या जातात, त्यांचं स्पेसिफिकेशन पाहिलं जातं, त्या स्पर्धकांची गुणवत्ता पाहिली जाते. आणि या सगळा सर्वे केल्यानंतर, त्या वस्तूंचा अभ्यास केल्यानंतर तशाच प्रकारची जर वस्तू आपली असेल तर आपल्या वस्तूचं स्पेसिफिकेशन आणि गुणवत्ता किंवा दर्जा हा त्या वस्तूपेक्षा कसा चांगला असेल आणि किंमत त्या वस्तू एवढीच असेल, अशा पद्धतीनं काही निकष लावून वस्तूचे किंमत धोरण ठरवलं जातं. मग अशा परिस्थितीमध्ये वस्तू विकण्यासाठी काही वेळा सूट दिली जाते किंवा उधारीची सवलत ग्राहकाला दिली जाते. उधार जर दिली गेली तर तो वस्तू ग्राहक त्या ठिकाणी घेईल आणि जेव्हा पैसे येतील तेव्हा तो देऊ शकतो. म्हणजे वस्तू घेण्यासाठी प्रवृत्त केलं जातं प्राइस मिक्स मध्ये. किंमत धोरण जे आहे हे फार महत्वाचं आहे. स्पर्धकांच्या किमतीपेक्षा जर आपल्या किमती जर जास्त असतील वस्तूच्या तर कदाचित ग्राहक तो वस्तू घेणार नाही. त्यामुळे बाजारपेठेमध्ये इतर वस्तूंच्या, तशाच प्रकारच्या वस्तूंच्या किमती काय आहेत हे पाहूनच किंमत निश्चित करावी लागते. वेळप्रसंगी काही सूट द्यावी लागते, 10% सूट, 20% सूट, अशा पद्धतीने किमतीमध्ये सूट देखील द्यावं लागतं. किंवा कपड्यांच्या बाबतीत आपण पाहतो का, काही काही पॅन्ट असेल, शर्ट असेल, 2 शर्ट घेतली की 1 फ्री किंवा 3 शर्ट वरती 1 फ्री, 2 पॅन्ट वरती 1 पॅन्ट फ्री, अशा पद्धतीची सवलती त्या ठिकाणी मिळत असतात. तर हे काय आहे, एक प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्याची कला असते. आणि कमी किमतीमध्ये प्राइस मिक्स, त्या ठिकाणी कमी किमतीमध्ये ती वस्तू ग्राहकाला मिळत असते. त्यामुळे ती वस्तू त्या ठिकाणी ग्राहक घेत असतो. तिसरा आहे प्रमोशन मिक्स, विक्रय वृद्धी. तर विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या किंवा कला यांना प्रमोशन मिक्स असं म्हटलं जातं. तर विक्रय वृद्धी योजना राबवण्यासाठी आता इथं जसं सांगितलं तशाच पद्धतीच्या त्या ठिकाणी देखील काही प्रमाणात सूट दिली जाते, जाहिरात केली जाते. त्या वस्तूची आपण पाहतो का की टीव्ही वरती जाहिरात आकर्षकरित्या केली जाते किंवा वर्तमानपत्रामध्ये जाहिराती केल्या जातात, प्रसिद्धी दिली जाते बातमीवरचा काही वेळा वस्तूंची ती. आणि या जाहिरातीमधून, प्रसिद्धीमधून त्या वस्तूची विक्री वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच बाजारपेठ संशोधन केलं जातं, मार्केट सर्व्हे. बाजारपेठ संशोधन करत असताना तशा प्रकारच्याच वस्तू घेणारे ग्राहक कोणते आहेत, त्या कोणत्या स्तरातील आहेत, उच्चस्तरीय आहेत, मध्यमवर्गीय आहेत का खालच्या स्तरातील आहेत, कोणत्या प्रकारचा ग्राहक ती वस्तू घेणार आहे. मग आपली वस्तू येण्यापूर्वी तो कोणत्या कंपनीच्या वस्तू घेत होता, मग त्या ठिकाणी जाऊन ग्राहकांच्या काही मुलाखती घ्यायच्या किंवा त्यांना काही प्रश्न विचारायचे, सर्वे करायचा, तुम्ही तीच वस्तू का घेताय, ती तुम्हाला वस्तू का आवडते, तुम्ही किती दिवसापासून ती वस्तू वापरता, असं काय नाविन्य आहे की ती
तीच वस्तू तुम्ही सातत्याने घेताय, मग त्याच्यापेक्षा चांगली वस्तू जर आम्ही तुम्हाला दिली, अधिक दर्जेदार वस्तू दिली, तेवढ्याच किमतीला दिली किंवा त्याच्यापेक्षा 5-10 रुपयाला कमी दिली, तर तुम्ही ती वस्तू घ्याल का? प्रत्यक्ष त्या ठिकाणी डेमो करून दाखवणे, अशा प्रकारे या ठिकाणी विक्रय वृद्धीसाठी योजना राबवल्या जातात. त्यानंतर फिजिकल डिस्ट्रीब्युशन मिक्स, वितरण व्यवस्था. तर वितरण व्यवस्था, वस्तू एकदा बाजारपेठेमध्ये नेत असताना किंवा कंपनीमध्ये जेव्हा वस्तू तयार होईल, तर ती कंपनीमध्ये वस्तू तयार झाल्यानंतर, उत्पादित झाल्यानंतर ती वस्तू तातडीने विकली जाणं गरजेचं आहे. तर ही वस्तू विकण्यासाठी आपली जी वितरण व्यवस्था आहे ही सक्षम असणं गरजेचं आहे. तर ही वितरण व्यवस्था जी आहे, वितरण साखळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, ते आपण पुढे पाहणार आहे. विशेषतः उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत कशा पद्धतीने ती वस्तू पोहोच केली जाते. उत्पादक असेल, उत्पादकापासून होलसेलरकडून रिटेलरकडून कस्टमरकडे, किंवा उत्पादकापासून अधिकृत विक्रेत्याकडे आणि अधिकृत विक्रेत्याकडून ग्राहक वस्तू घेऊन जाणार. जसे की मोटरसायकलचे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे ऑथोराइज्ड डीलर असतात. बजाज गाड्यांचा जर डीलर असेल तर कंपनी काय करते, त्या अधिकृत विक्रेत्याला गाड्या विकण्यासाठी त्या ठिकाणी त्या शोरूम मध्ये देते आणि ज्याला गाडी घ्यायची असेल तो त्या ठिकाणी जातो ग्राहक आणि ती वस्तू घेतो किंवा ती गाडी घेतो. अशा पद्धती देखील ही जी वितरण साखळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही कंपन्यांच्या वितरण साखळ्या कशा असतात की अधिकृत विक्रेत्याकडून डायरेक्ट ग्राहक पण घेऊ शकतो, किंवा उत्पादका जो आहे तो उत्पादक त्याचे विक्री प्रतिनिधी नेमतो आणि तो घरी जाऊन त्या वस्तू विक्री प्रतिनिधीमार्फत देखील विकल्या जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या वितरण साखळ्या आहेत. या वितरण साखळ्या निश्चित करण्याची जबाबदारी या मार्केटिंग डिपार्टमेंटची असते. त्याचबरोबर मालाची साठवण, वितरण करत असताना मालाची साठवण हा या घटकाला फार महत्व आहे. ज्या वेळेस विक्रेता ती वस्तू विकत असतो, बाजारपेठेमध्ये आणली की ती लगेच विकली जाईल असं नाही, किंवा विकायला आणली की ती लगेच विकली जाईल असं नाही, तर त्याची काही दिवस ते साठवून ठेवाव्या लागतात वस्तू, किंवा तयार झालेल्या वस्तू पण काही दिवस साठवून ठेवाव्या लागतात. तर ह्या वस्तू ज्या ठिकाणी आपण ज्या गोडाऊनमध्ये किंवा ज्या स्टोअरमध्ये साठवून ठेवणार आहे, तर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या वस्तू त्या ठिकाणी टिकून राहतील, व्यवस्थितपणे त्या वस्तूचा दर्जा राहील, गुणवत्तेमध्ये काही फरक पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. किंवा ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम त्याच्यावर होणार नाही, त्याच्यापासून त्या सुरक्षित राहतील याची देखील त्या ठिकाणी दक्षता घ्यावी लागते. तर मालाची साठवणूक व्यवस्था देखील फार महत्वाची आहे. आणि अनुवांशिक सेवा, ग्राहकाला योग्य प्रकारे जो विक्रेता सेवा पुरवतो, जो ग्राहकाशी चांगल्या प्रकारे ग्राहकाला चांगल्या प्रकारची वागणूक देतो, उत्तम सेवा पुरवतो, असाच विक्रेता हा विक्री व्यवस्थेमध्ये यशस्वी ठरतो. तर अशा प्रकारे प्रोडक्ट मिक्स, प्राइस मिक्स, प्रमोशन मिक्स आणि फिजिकल डिस्ट्रीब्युशन मिक्स असे हे 4 P's आहेत. आणि त्यांचं एकत्रितरित्या कसं कार्य चालतं आपण ते पाहिले. आणि यांचं एकत्रितरित्या जर ही सगळे घटक जर वापरात आणले मार्केटिंगमध्ये, तर त्या ठिकाणी विपणन व्यवस्था त्या कंपनीची चांगल्या प्रकारे आहे, किंवा तो विक्रेता अगदी यशस्वी आहे असं म्हणता येईल. फक्त त्याला या 4चं एकत्रीकरण करता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने 4 P'चं मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये एक महत्वाचं स्थान आहे. लिहून घ्या.